विद्यार्थी मित्रांनो, ITM युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये एंटर करताच आपल्यासाठी जी महत्त्वपूर्ण ब्रांच आहे त्यामधली एक फील्ड म्हणजे हॉर्टिकल्चर। आता माझ्या मागं जो बघू शकता ही तुम्ही हॉर्टिकल्चरची संपूर्ण बिल्डिंग आहे। यामध्ये तुम्हाला हॉर्टिकल्चरचा UG कोर्स त्याच्यानंतर PG कोर्ससुद्धा अवेलेबल आहे। हॉर्टिकल्चरमध्ये BSc हॉर्टिकल्चर UGमध्ये आणि PGमध्ये तुम्हाला भेटेल MSc व्हेजिटेबल सायन्स, जे की तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील। आणि इथं जे आहे ITM युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला वेल डेव्हलप त्या ठिकाणी लॅब भेटेल आणि त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला फील्डसुद्धा भेटेल रिसर्चसाठी, जे की तुम्हाला इतर युनिव्हर्सिटीमध्ये एवढी अवेलेबल होणार नाही तेवढ्या फॅसिलिटी त्या ITM युनिव्हर्सिटी ग्वालियरमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील। त्यामुळं ही हॉर्टिकल्चरची जी ब्रांच आहे ही अतिशय चांगली आहे। त्यामुळे इथंसुद्धा आपण आपलं भविष्य त्या ठिकाणी घडवू शकता। आता ही झाली आपली पहिली ब्रांच, ती म्हणजे हॉर्टिकल्चर। आता आपण आणखी समोर जाऊया आणि आणखी समोर आपण ॲग्रिकल्चरचा पूर्ण जे आहे त्या ठिकाणी बिल्डिंग कॅम्पस सर्व त्या ठिकाणी बघूया। तर चला वळूया पुढे। हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटची PG लॅब आपण बघू शकता। सर्व इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी आहेत अवेलेबल आहे स्टुडंटकरिता। स्टुडंट्सला प्रॅक्टिकल नॉलेज भेटावं यासाठी अशी वेल डेव्हलप अशी हॉर्टिकल्चर PG लॅब सुद्धा ITM युनिव्हर्सिटीच्या हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता सर्व इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी आहेत आणि यावरनं स्टुडंट जे आहेत विद्यार्थी जे आहेत आपलं नॉलेज त्या ठिकाणी वाढवू शकतात। ही आहे ITM युनिव्हर्सिटीमधली हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटची सेकंड लॅब, जी की आहे पोस्ट हार्वेस्ट लॅब। या लॅबमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट बघायला मिळतील। वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट जे की विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असतील, त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतील। त्यामुळे ही सुद्धा लॅब जी आहे ती अत्यंत डेव्हलप अशी आहे। पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट हा अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचा एक सब्जेक्ट आहे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचा आणि ही त्याचीच लॅब आहे सध्या मी ज्यामध्ये उभा आहे। हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटची तिसरी लॅब, जी की आहे फूड टेक्नॉलॉजी लॅब। या फूड टेक्नॉलॉजी लॅबमध्ये सुद्धा आपल्याला बघू शकता सर्व इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत। असं कुठलंच इन्स्ट्रुमेंट नाही आहे की जे इथं अवेलेबल नसेल। त्यामुळं ही सुद्धा लॅब परिपूर्ण आहे विद्यार्थ्यांचं नॉलेज वाढवण्यासाठी, फूड टेक्नॉलॉजीचं ज्ञान आपल्याला प्राप्त करण्यासाठी। हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमधून ही लॅब सुद्धा अत्यंत चांगली या ठिकाणी वेल डेव्हलप लॅब आहे। त्यामुळं नक्कीच हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटच्या सर्व लॅब या ठिकाणी डेव्हलप आहेत आणि नक्कीच तुमचं भविष्य या ठिकाणी हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमध्ये चांगल्या प्रकारे घडू शकतं।